इलेक्ट्रिक करंट किंवा ज्याला आपण विद्युत धारा असं म्हणतो. तर हा पार्ट फर्स्ट आपण बघतो आहोत. आता बघा, सो व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट म्हणजे नेमकं काय. आता दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून तर एक सायंकाळपर्यंत रात्रीपर्यंत जेवढे पण काही अप्लायन्सेस आहे किंवा आपला जो संबंध येतो या माणसाचं जी काही प्रगती आहे डेली ज्या काही त्याच्या या सर्व विकास ज्याला आपण म्हणूया, या सर्व प्रकारच्या बाबीचा संबंध हा येतो इलेक्ट्रिसिटी सोबत, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक करंट. तर विद्युत सुद्धा काय आहे, एक प्रकारे ऊर्जेचा प्रकार आहे. ही सुद्धा एक टाईप ऑफ एनर्जी आहे. मग आता ही जी इलेक्ट्रिसिटी आहे किंवा इलेक्ट्रिक करंट आहे, विद्युत ऊर्जा आहे, हिचं रूपांतर आपण ध्वनी ऊर्जेमध्ये करू शकतो. हिचंच रूपांतर आपण प्रकाश ऊर्जामध्ये देखील करतो. हिचंच रूपांतर आपण रासायनिक ऊर्जेमध्ये देखील करू शकतो. तर मग आता जर डेफिनेशन आपण बघितली की विद्युत धारा नेमकं काय आहे, तर बघा, वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉन ज्याला आपण म्हणतो फ्री इलेक्ट्रॉन. आता हे फ्री इलेक्ट्रॉन कोणते, आपल्याला माहिती आहे की कुठलाही जर मूलद्रव्य असेल तर त्याला असतं केंद्रक, त्यामध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि त्याच्या भोवताली फिरणारी ज्या वेगवेगळ्या कक्षा असतात त्या कक्षेमध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन. प्रत्येक कक्षेमध्ये जसं पहिल्या कक्षेत 2 असेल, दुसऱ्या कक्षेत 4 असतील, तिसऱ्या कक्षेमध्ये 8 असतील. या वेगवेगळ्या कक्षेमध्ये काय असतात, त्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. मग आता ते केंद्रक, त्या मूलद्रव्याचं ते केंद्रक आणि ते इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये एक प्रकारचं बल असतं. मग बरेचदा हे बल काय असतं, खूप स्ट्रॉंग असतं. मग जर जितकं जास्त बल असेल तर हे इलेक्ट्रॉन काय असतील, त्याला टाईटली बाउंड असतील, पूर्णपणे त्याच्याशी, त्या केंद्रकाशी ते काय असतील, घट्ट बांधलेले असतील. जर त्या केंद्रकामधलं आणि इलेक्ट्रॉन मधलं जर बल हे क्षीण असेल किंवा वीक फोर्स असेल, क्षीण प्रकारचं बल असेल, फॉर एक्झाम्पल मेटल्स आहे, मग क्षीण जर बल असेल तर हे इलेक्ट्रॉन काय होतील, मुक्त होऊ शकतात, बाहेर जाऊ शकतात, त्या मूलद्रव्याच्या याच्यापासून ते बाजूला जाऊ शकतात, फ्री होऊ शकतात. मग अशा प्रकारचे जे काही वाहक, म्हणजे एखादा मेटल असू शकतो, धातू असू शकतो, जसं उदाहरणार्थ आपण ॲल्युमिनियम बघू, ॲल्युमिनियम यामध्ये घेऊ शकतो, सिल्वर आहे, गोल्ड आहे, कॉपर आहे, तांबे आहे, ॲल्युमिनियम आहे, सोने आहे, चांदी आहे, यामधून विद्युत पुरवठा आपण होताना बघतो. मग आता फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय, मुक्त इलेक्ट्रॉन म्हणजे केंद्रकाशी हे इलेक्ट्रॉन एका कमजोर किंवा वीक फोर्सनी काय असतात, बांधलेले असतात. मग असे इलेक्ट्रॉनचा जो काही फ्लो आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, एक प्रकारे आपण त्याला काय म्हणू, इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. म्हणजे एका ठिकाणाहून हे इलेक्ट्रॉन दुसऱ्या ठिकाणी काय असतात, त्याला मुवमेंट असते. मग आता बघा, डेफिनेशन मध्ये आपण बघतो आहोत, वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉन हे गतिमान झाल्यास तर त्यांच्यावर काय होतं, विद्युत प्रभार हा प्रवाही होऊन त्यामध्ये विद्युत धारा निर्माण होते, म्हणजेच इलेक्ट्रिक करंट निर्माण होतं. आता यामध्ये एक नवीन टर्म आपण बघितली की विद्युत प्रभार, म्हणजे जर इलेक्ट्रॉन दिला गेला तर त्यावर कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. जर इलेक्ट्रॉन घेतला असेल तर त्यावर कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. मग आता इथं काय आपण उदाहरण बघूया. जसं उदाहरणार्थ काचेचा दांडा जर हा रेशमी वस्त्रावर घासला, समजा काचेचा दांडा आहे, एक रेशमी वस्त्र आहे, त्यावर जर आपण हा दांडा असा घासला तर ह्या दोघांवर सुद्धा काय होईल, एक प्रकारचा चार्ज निर्माण होईल. तर मग कुठल्या याच्यावर कोणता चार्ज असेल, तर हा जो काचेचा दांडा आहे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल, तर या रेशमी वस्त्रावर काय असेल, निगेटिव्ह चार्ज असेल. बघा, एकावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, एकावर निगेटिव्ह चार्ज आहे. त्याच पद्धतीने आपण दुसरं उदाहरण बघूया. एक आहे एबोनाइटचा दांडा, ज्याला आपण हार्ड प्लास्टिक म्हणतो, कठीण प्रकारचं प्लास्टिक आहे. मग इथं काय होईल, याच्यावर निगेटिव्ह चार्ज असेल आणि जे लोकरी कपडा आहे यावर काय असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल. म्हणजे बघा, एकावर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर दुसऱ्यावर काय आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आणि हा चार्ज कशामुळे मिळाला, इलेक्ट्रॉनची जी काही देवाणघेवाण होते
किंवा इलेक्ट्रॉन जे काही मुक्त होता, इलेक्ट्रॉन एका ठिकाणून त्या मूलद्रव्यातून बाहेर पडतात, दुसऱ्या ठिकाणी जातात. मग इलेक्ट्रॉन दिला पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन घेतला निगेटिव्ह चार्ज. मग आता बघा हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही आहे ज्याला आपण म्हणूया विद्युत प्रभार. मग आता विद्युत प्रभाराचे दोन नियम आपल्याला इथे माहिती असायला पाहिजे. त्यातला पहिला नियम आहे बघा की दोन सजातीय प्रभारांमध्ये, सजातीय प्रभार म्हणजे काय, सारख्या प्रकारचे प्रभार. म्हणजे कसं, उदाहरणार्थ पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह. बघा दोन सजातीय प्रभारामध्ये नेहमी काय असते, प्रतिकर्षण असते. प्रतिकर्षण आकर्षण जवळ येणे आणि प्रतिकर्षण एकमेकापासून बाजूला जाणे. अट्रॅक्शन रिपल्शन, आकर्षण प्रतिकर्षण. बघा नियम काय सांगतो की जर सपोज इंग्रजीमध्ये टू लाईक, लाईक म्हणजे सेम, टू लाईक चार्जेस ऑलवेज रिपेल इच अदर. सपोज जर हा एक पॉझिटिव्ह असेल आणि इथे हा पण एक पॉझिटिव्ह असेल, म्हणजे दोन सजातीय प्रभार झाले. किंवा ऑर हे असं असू शकतं, हा एक निगेटिव्ह असेल, हा सुद्धा एक निगेटिव्ह असेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की दोन सजातीय प्रभार म्हणजे सारखे प्रभार, सेम तो चार्ज. या दोघांमध्ये काय असेल, प्रतिकर्षण असतील, म्हणजे हा बाजूला जाईल आणि हा सुद्धा बाजूला. इकडे तेच घडेल, हा ही बाजूला जाईल आणि हा ही बाजूला जाईल. आता सेकंड रूल काय सांगतो बघा की दोन विजातीय प्रभार, विजातीय म्हणजे काय, अपोजिट चार्जेस किंवा अनलाईक चार्जेस. इकडे काय बघितलं आपण, लाईक चार्जेस मीन्स सेम चार्जेस, अनलाईक चार्जेस मीन्स व्हॉट, अपोजिट चार्जेस. बघा अनलाईक चार्जेस, दोन विजातीय प्रभारामध्ये नेहमी काय असतं, अट्रॅक्शन. टू अनलाईक चार्जेस ऑलवेज अट्रॅक्ट इच अदर. सपोज एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज आहे, तर देयर इज ऑलवेज अट्रॅक्शन बिटवीन अपोजिट चार्जेस. सेम वे इकडे बघा, आपण हे उदाहरण इथे समजून घेऊ. हा आहे पॉझिटिव्ह चार्ज, हा आहे निगेटिव्ह चार्ज, दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे. सेम त्या पद्धतीने एका ठिकाणी आहे निगेटिव्ह चार्ज, एका ठिकाणी आहे पॉझिटिव्ह चार्ज. डेली लाईफ मध्ये आणखी एक उदाहरण आपण कायम बघतो. सपोज आपण काय केलं, असं समजा एक कंगवा घेतला आणि जर तो केसाला जर असा लावलेला असेल, फिरवला केसावर, आणि तो फिरवल्यानंतर काय केलं आपण, कागदाचे जर समजा असे काही छोटे छोटे तुकडे घेतले, त्यांच्या तुकड्यावर तो जर ठेवला, तर त्या दोघांमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज निर्माण होऊन त्या कागदाच्या बारीक बारीक तुकड्यांमध्ये आणि त्या कंगव्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन निर्माण होतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर हे दोन रूल जे आहेत तिथे फॉलो होतात. मग आता आपण हे बघितलं की थोडक्यात इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचं गतिमान होणं आणि गतिमान झाल्यानंतर जो काही चार्ज डेव्हलप होतो, जो काही प्रभार निर्माण होतो, ते म्हणजे त्या ठिकाणी मग आपल्याला काय म्हणता येतं की विद्युत धारा, इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होते किंवा निर्माण होते. बघा आता एक आपण एकदा आणखी एक उदाहरण बघूया या ठिकाणी. सपोज इथे एक डायग्राम काढूया आपण. हा एक मेटल आहे, हा एक मेटल आहे, धातू आहे. त्याचा आपण असा एक क्रॉस सेक्शन घेतला आणि इथे आकृती थोडीशी आपण मोठी काढली, परंतु समजा आपण असं समजून घेऊ एक कॉपरची वायर आहे. आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक करंट आपण बघतो, मग ॲल्युमिनियमची पण तार असू शकते किंवा कॉपरची तार असू शकते. तिचा एक थोडासा क्रॉस सेक्शन आपण इथे घेतला. आता जनरली ज्यावेळेस तुम्ही ती तार कट केली आणि अशी जर ठेवली, तर त्यावेळेस बघा आपण काय केलं, हा मेटल वायर आहे, कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल किंवा कुठला एक वायर आहे. मग अशा वेळी जर आपण याच्यातले इलेक्ट्रॉन बघायचे ठरवले, तर ते इलेक्ट्रॉन आपल्याला कसे दिसतील बघा. यामध्ये या इलेक्ट्रॉनची जी काही मुवमेंट आहे अशा पद्धतीने असेल. रॅन्डमली हे इलेक्ट्रॉन आपल्याला याच्यात बघायला मिळतील. रॅन्डम इलेक्ट्रॉन, ज्याला आपण यादृच्छिक पद्धतीने, वेडेवाकड्या पद्धतीने, म्हणजे त्याला आपण एक अशी
पर्टिक्युलर डायरेक्शन असं म्हणू नाही शकत, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दिशेने हे इलेक्ट्रॉन काय असतात त्या वायरमध्ये असतात. परंतु ज्या वेळेस या वायरच्या दोन टोकांमधून जर आपण विद्युत प्रवाह प्रवाहित केला असता तर नेमका यामध्ये काय फरक पडतो. तर बघा, जर आपण याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास केली तर यावर काय फरक पडू शकतो. हाच वायर आपण इकडे घेऊया. आता बघा, इथं काय होतं, इथं रॅन्डम मोशन होती त्या इलेक्ट्रॉनची, पण ज्या वेळेस एक सर्किट इथे पूर्ण करतोय आपण, ज्याला आपण विद्युत क्षेत्र म्हणूया. सपोज ही बॅटरी असेल, इथे की देऊया आपण त्याला, हे जे सिम्बॉल आहे की साठी, के फॉर की. ही बॅटरी आहे, जी मोठी रेषा आहे ती आपण प्लसने दाखवूया, जी छोटी रेषा आहे ती आपण मायनसने दाखवूया. आता बघा की अशा याच्यामध्ये आपण काय केलं, इथे एक सर्किटच्या माध्यमातून एक क्षेत्र निर्माण केलं. म्हणजे जर का विद्युत प्रवाह आपण त्यामधून जर सोडला असता किंवा त्याला आपण विद्युत धारा जर प्रवाहित केली ज्या क्षेत्रामधून, तर त्याला असं म्हटलं जातं विद्युत क्षेत्र. आता यामध्ये हे रॅन्डमली इलेक्ट्रॉन इथे मूव्ह करताय, पण आपण इलेक्ट्रिसिटी पास केली, एक सर्किट इथे पूर्ण केलं. तर बघा कशा पद्धतीने जी मुवमेंट होते, इलेक्ट्रॉन या निगेटिव्ह कडून अशा पद्धतीने इकडे मूव्ह होतील. म्हणजे कसे मूव्ह होतील ते बघा. म्हणजे आपल्या इथे लक्षात येईल बघा. म्हणजे ज्या वेळेस त्यामधून आपण विद्युत धारा प्रवाहित केली तर त्यावेळेस काय झालं, जी रॅन्डम मोशन होती, ज्या यादृच्छिक पद्धतीने हे इलेक्ट्रॉन इकडे फ्रीली मूव्ह होत होते, परंतु आता एका डायरेक्शन मध्ये ती मूव्ह व्हायला लागली. मग आता इथे आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रॉनची दिशा काय आहे, या निगेटिव्ह कडून, म्हणजे हे अशा पद्धतीने या निगेटिव्ह कडून कशी आहे, अशी पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. म्हणजे इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभाराकडून धन प्रभाराकडे काय होत असतात, प्रवाहित होतात. आता जर समजा ही झाली इलेक्ट्रॉनची दिशा, परंतु जर आपण विद्युत धारा नेमकी कोणत्या दिशेने वाहते हे जर बघितलं तर बघा, विद्युत धारा ही धनकडून ऋणकडे हे आहे विद्युत धारा. हा फरक लक्षात घ्या. इलेक्ट्रिसिटी किंवा ज्याला आपण इलेक्ट्रिक करंट म्हणूया. म्हणजे बघा, इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह ऋण प्रभाराकडून किंवा ऋण अग्राकडून धन अग्राकडे प्रवाहित होतात, तर विद्युत धारा ही धन अग्राकडून तिकडे ऋण अग्राकडे ही विद्युत धारेची संकेतमान्य दिशा आहे, फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन या दोन गोष्टी लक्षात घ्या. बरेचदा कन्फ्युजन होतं की बरेचदा असं वाटतं की इलेक्ट्रॉन सुद्धा काय होत असतील, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे पास होत असतील, परंतु जे अट्रॅक्शन आहे इलेक्ट्रॉनचं ते कसं आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होतात पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्सकडे, परंतु इलेक्ट्रिक करंट हे पॉझिटिव्ह टर्मिनल किंवा पॉझिटिव्ह चार्ज कडून निगेटिव्ह चार्जच्या दिशेने काय होते, फ्लो होते. म्हणजे थोडक्यात विद्युत धारा आणि इलेक्ट्रॉन या दोघांची दिशा कशी आहे, भिन्न आहे. इलेक्ट्रिक करंट या टॉपिक मध्ये काही संकल्पना आहे बेसिक, त्या अगोदर आपण समजून घेऊया व्याख्येसहित. बघा, जसं यामध्ये वारंवार आपण काही टर्म वापरणार आहोत, संज्ञा ज्या वापरणार आहोत, जसं उदाहरणार्थ आहे वाहक, ज्याला आपण म्हणतो कंडक्टर. कंडक्टर या शब्दाचा काय अर्थ होतो, टू कंडक्ट म्हणजे वाहून नेणे, वाहून नेणारा आहे, म्हणून त्याला काय म्हटलंय, वाहक. आता तो वाहून नेतो म्हणजे काय वाहून नेत असेल,
जसं आपल्याकडे एसटी मध्ये एक ड्रायव्हर असतो आणि एक कंडक्टर असतो. तो कंडक्टर काय करत असतो एसटीचा आपल्याकडे, तो ते पॅसेंजर वाहून नेतो एका ठिकाणाहून, समजा औरंगाबादहून मुंबईकडे किंवा दिल्लीकडे जे काही आहे त्याला म्हणून आपण म्हणतो वाहक. सेम त्याच पद्धतीने एखाद्या तारेमध्ये किंवा मेटलच्या त्या वायरमध्ये इलेक्ट्रॉनचं सुद्धा काय होतं असतं, वहन होतं. मग आता काही ठिकाणी हे वहन होतं, चांगल्यापैकी होतं, तर काही ठिकाणी हे वहन कमी प्रमाणात होतं किंवा काही ठिकाणी अजिबात होत नाही. मग याच्यावरून ते जे वाहक आहेत त्याचे काही प्रकार आपण इथे बघतो आहोत. जसं बघा, वाहक म्हणजे काय अगोदर ते समजून घेऊया, की ज्या पदार्थातून विद्युत प्रभार एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवाहित होतो. म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं की समजा एखादी अशी मेटलची वायर आहे सपोज, आणि ही जी मेटलची वायर आहे, या मेटलच्या वायर मध्ये अशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉन काय होतात, फ्लो होतात. सपोज एक सर्किट जर इथे आपण असं पूर्ण केलं, हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह टर्मिनल आहे. इलेक्ट्रॉन असे निगेटिव्ह टर्मिनल कडून आपण बघितलं की पॉझिटिव्ह टर्मिनल कडे किंवा पॉझिटिव्ह चार्ज कडे फ्लो होतात. इलेक्ट्रिक करंट मात्र पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे काय होतं, फ्लो होतं. मग असा जो विद्युत प्रभार आहे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे प्रवाहित होतो. सर्व धातू हे विजेचे सुवाहक आहेत, ज्याला आपण म्हणतो गुड कंडक्टर. आणि वाहकांमध्ये मुक्त संचारी किंवा ज्याला आपण म्हणतो फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे तेच आपण बघितले की एखादा जर धातू आहे, त्या धातूमध्ये जे केंद्रक आहे त्यामध्ये प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, त्याच्या भोवती फिरणारे काय आहे, इलेक्ट्रॉन. हे अशा पद्धतीने जर आपण बघितलं की सपोज हा एक मेटल आहे, काही प्रोटॉन आहेत, काही न्यूट्रॉन आहे, आणि ह्या त्यांच्या कक्षा आहेत. सपोज ह्या कक्षेमध्ये 2, 1, 2, 3 आणि हे 4, हे असे इलेक्ट्रॉन काय असतात, मूव्ह होत असतात. आणि मग मूव्ह होताना ते केंद्रक जर हे इलेक्ट्रॉन जर का या केंद्रकाशी क्षीण बलाने किंवा वीक फोर्सने बांधलेले असतील तर ते इलेक्ट्रॉन काय झाले, फ्री इलेक्ट्रॉन्स. पण जर घट्टपणे बांधलेले असेल, या दोघांमधला जो फोर्स आहे तो जर जास्त असेल, या केंद्रकाशी इलेक्ट्रॉन जर चांगल्या घट्ट पद्धतीने बांधले तर तिथं काय झाला, तो फोर्स जास्त असेल. फ्री इलेक्ट्रॉन केंद्रकाशी वीक फोर्सने क्षीण बलाने बांधलेले असतात. इलेक्ट्रॉन मार्फत विजेचे काय होत असते, वहन होत असते. इलेक्ट्रॉन एका प्रभाराकडून दुसऱ्या प्रभाराकडे प्रवाहित होतात. सेम त्या पद्धतीने विद्युत धारा देखील एका प्रभाराकडून दुसऱ्या प्रभाराकडे प्रवाहित होते. मग हे झाले कंडक्टर. आता इथे काय विसंवाहक आहे, वाहक वाहून नेणारा, आणि विसंवाहक म्हणजे वाहून न नेणारा. आता बघा, ज्या पदार्थाला सर्वात जास्त विद्युत रोध असतो, म्हणजेच ज्याच्यातून विद्युत धारा वाहूच शकत नाही, त्याला काय म्हणायचं, विद्युत विसंवाहक, किंवा आपण याला बॅड कंडक्टर असं देखील म्हणू शकतो. गुड कंडक्टर अँड बॅड कंडक्टर. जर आपल्याला इथे उदाहरण बघायचं ठरलं तर सपोज आपण इथे देऊ शकतो उदाहरण. एक आहे कॉपर, किंवा त्याला आपण तांबे म्हणूया. तांबे आहे, ॲल्युमिनियम आहे, तांबे आहे, चांदी आहे, सोने देखील आहे. ऑल दीज आर द गुड कंडक्टर्स. म्हणजे चांगल्या प्रकारे ते काय करू शकतात, इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा विद्युत प्रभार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेऊ शकतात. इकडे मात्र जर उदाहरण आपण बघितलं, फॉर एक्झाम्पल रबर किंवा लाकूड आहे किंवा प्लास्टिक आहे किंवा काच आहे, हे काय करतात की यामधून विद्युत यांचा रोध जास्त असल्या कारणाने हे विद्युत धारा किंवा विद्युत प्रभार जो आहे वाहून नेऊ शकत नाही. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, विसंवाहक किंवा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिसिटी. आता हे का नाही वाहून नेऊ शकत, जर आपण इकडे बघितलं, इलेक्ट्रॉन आणि केंद्रकाचा जर विचार केला, हे इकडे मात्र वाहून नेऊ शकतात. कारण या दोघांमध्ये जो फोर्स आहे, या दोघांमध्ये हा असा वीक फोर्स आहे, क्षीण प्रकारचं बल आहे या इथे,
आणि जर आपण या विसंवाहकाचा विचार केला तर हे असं घट्ट बांधलेले आहेत. या दोघांमध्ये हा जो फोर्स आहे इथे कसा आहे, असा टाइटली बाउंड आहे. मग याच्यामुळे काय झालं, ते इलेक्ट्रॉन प्रवाहित होऊ शकत नाही. म्हणजेच त्यांचा काय आहे, रोध हा रेजिस्टन्स हा काय आहे, रोध जास्त आहे. मग आता बघा आणखी एक टर्म आपण इथे समजून घेऊया, जे आहे इन्सुलेटर किंवा ज्याला आपण रोधक म्हणतो, की ज्या पदार्थामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसल्याने विद्युत प्रभार किंवा इलेक्ट्रॉन त्यामधून जाऊ शकत नाही, मुवमेंट होऊ शकत नाही. याचा अर्थ ते मूळ केंद्रकाशी जे आपण आताच बघितलं घट्ट किंवा बद्ध असतात, टाइटली बाउंड असतात. मग आता तेच उदाहरण की जसं रबर आहे, काच आहे, लाकूड आहे, प्लास्टिक आहे, अभ्रक कुठे आपण वापरतो, त्याला आपण म्हणतो मायका. आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक आयर्न असते पहा, त्याला आपण इस्त्री म्हणतो. त्या इस्त्रीची खाली एक प्लेट असते आणि त्याच्या वर मात्र काय असते, मायका असतो. आणि त्याच्या आतमध्ये एक असं कॉईल असतो, हिटिंग फिलामेंट. मग ती कॉईल काय होते, तापते. तापल्यामुळं काय होतं, जी खालची प्लेट आहे ती खालची प्लेट काय करते बघा, ती खालची प्लेट देखील तापते. परंतु म्हणजे थोडक्यात मायका हा काय आहे, उष्णतेचा वाहक आहे. एक लक्षात घ्या, आयोगाने आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे एकदा, की काय अभ्रक हे काय आहे, उष्णतेचं वाहक आहे. तो फक्त काय करतो, अभ्रक हीट ट्रान्सफर करतो. नाही तर मग आपल्याला करंट लागला असतं त्या खालच्या प्लेटचं सुद्धा. जे आपल्याकडे घरामध्ये इस्त्री असते त्याच्या वर अभ्रक असतं आणि त्याच्या आतमध्ये काय असतं, इलेक्ट्रिक ती कॉईल असते. नाही तर मग काय झालं असतं, डायरेक्ट वीज प्रवाह त्या प्लेटमध्ये आला असता आणि आपल्याला शॉक वगैरे बसू शकला असता. परंतु अभ्रक वापरल्याने काय झालं, की आपला उद्देश काय आहे, फक्त ती खालची प्लेट गरम करणे. म्हणून अभ्रक काय आहे, मायका काय आहे, फक्त हीट ट्रान्सफर करतो, इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर नाही करत. तो उष्णतेचा वाहक आहे, सुवाहक आहे. तर याचा विजेचा काय आहे, दुर्वाहक आहे. त्याच पद्धतीने आणखी एक आहे ज्याला आपण म्हणतो पोर्सिलिन. आता हे पोर्सिलिन जे आहे जनरली शोभेच्या वस्तू ज्या आहेत, ज्याला आपण म्हणतो घरामध्ये आपल्याकडे सुद्धा असतात, चिनी मातीची भांडी वगैरे जे काही आहे. तर अशा प्रकारचं जे काही उदाहरण आहे याला आपण इन्सुलेटर किंवा रोधक म्हणू शकतो. आता त्याचप्रमाणे पुढची एक टर्म आहे अर्धवाहक किंवा ज्याला आपण सेमी कंडक्टर म्हणूया. सेमीचा अर्थ काय होतो, 50-50, काही प्रमाणात. आता बघा, काही रोधक पदार्थाच्या तापमान आणि दाब, ओलावा असे जर आपण त्याचे काही गुणधर्म यांमध्ये जर बदल केला तर ते विजेचे बघा सुवाहक बनू शकतात. जर त्यांचं आपण टेम्परेचर, प्रेशर किंवा ह्युमिडिटी या तिन्ही कंडिशन जर बदलल्या तरच ते काय होऊ शकतात. अदरवाईज नॉर्मल कंडिशन मध्ये ते काय आहे, ते बॅड कंडक्टरच आहे. म्हणजे ते विसंवाहकच आहे किंवा दूरसंवाहकच आहे किंवा ते रोधक असू शकतात. त्याचं उदाहरण आहे सिलिकॉन, जर्मेनियम आहे आणि गॅलियम आहे. आता बघा आणखी एक टर्म आहे अतिवाहक किंवा ज्याला सुपर कंडक्टर असं देखील म्हटलं जातं. सो व्हॉट इज सुपर कंडक्टर. आता एच.के. बोन्स या शास्त्रज्ञाने काय केलं, ही संकल्पना मांडली आणि या सुपर कंडक्टर मध्ये त्याने असं म्हटलं की जो मर्क्युरी आहे, पारा आहे, जर त्याला अतिशय कमी टेम्परेचरला आपण आणलं, अति कमी तापमानावर हे जे पदार्थ आहे विजेचे वाहक बनू शकतात, सुवाहक बनू शकतात. उदाहरणार्थ काय, मर्क्युरी, पारा, त्याचं आपण जर 0 डिग्री पेक्षा -डिग्री मध्ये टेम्परेचर केलं, फ्रीजिंग पॉइंटच्या खाली जर टेम्परेचर नेलं, तर अशा वेळी हे पदार्थ वीज वाहून नेऊ शकतात आणि अशा पदार्थाला काय म्हणायचं, सुपर कंडक्टर. तर अशा पद्धतीने आपण हे कंडक्टर म्हणजे काय आणि कंडक्टरचे काही टाइप्स बघितले.